ऍक्च्युली मला तरी हे रिपोर्ट्स गडबड वाटत आहेत. कुणीतरी अनप्रोफेशनल माणसाने रिपोर्ट तयार केले. काय? पण डॉक्टर हे शक्य आहे का? मॅडम, व्हायला तर काही होऊ शकतं. आपण आपल्या मनातील शंका दूर करून घेऊ. काही टेस्ट मी लिहून देतो, त्या टेस्ट करून घ्या. त्यांचे रिपोर्ट्स आले की आपण पुढे काय करायचे ते पाहू. हो, साध्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत या. म्हणजे कुठल्याही घेतल्या तरी चालतात. दादा एक सेकंड, मला सांगा ही जी बाकीची औषधं आहेत ही कसली आहेत? ही बघा, यातल्या काही विटॅमिन्सच्या गोळ्या आहेत आणि काही कॅल्शियमच्या आहेत. डॉक्टर आणखीन एक, हे काही मेडिसिन्स आहेत जे आधीच्या डॉक्टरांनी ह्यांना प्रिस्क्राईब केले होते. तुम्ही एकदा चेक करता का? पण जेव्हा मी मेडिकलमध्ये ही औषधं घ्यायला गेले तेव्हा मेडिकलवाला म्हणाला की ही मल्टीविटॅमिन्सचे टॅबलेट्स आहेत आणि कॅल्शियमच्या गोळ्या आहेत. तुम्ही एकदा बघू शकता का नक्की काय प्रकार आहे ते? हो, या सगळ्या गोळ्या विटॅमिन्स आणि कॅल्शियमच्याच आहेत. कोणत्याही स्पेसिफिक आजारावरची औषधं नाही आहे. मी दिलेली औषधं तुम्ही रेग्युलर घेताय ना? हो, एकही गोळी चुकवलेली नाही आहे डॉक्टर. तरी सुद्धा असं का होतंय? खरं तर हे स्ट्रेंज आहे. माझ्या औषधाने जरा तरी थोडा आराम पडायला पाहिजे होता. पण जर औषध घेऊनही जर ही अवस्था असेल तर मला वाटतं तुम्हाला घरी सत्य सांगायलाच हवं. सत्य कटू असलं तरी त्याला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आणि सत्य हेच आहे की तुम्ही आता काहीच दिवसाचे सोबती आहात. तुमची तब्येत दिवसेंदिवस बिघडत जाणार आहे. त्यामुळे त्याची कल्पना तुम्ही घरी दिलेली बरी. माझी बायको खूप प्रेम करते माझ्यावर, हे ऐकून खचेल ती. दुसरा काहीच मार्ग नाहीये का? इथे नसेल, परदेशात तरी काहीतरी ट्रीटमेंट असेल यावर. आय एम सॉरी मिस्टर मनोज. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर काही उपयोग नाही. या गोळ्या कुठेही घेऊ शकता अगदी तुम्ही सुद्धा. पण इतक्या विटॅमिन्सच्या गोळ्या घेऊन देखील यांचा त्रास काही थांबत नाही. हे कसं शक्य आहे? आणखी एखादी गोळी सुरू होती का यांच्या औषधात? नाही डॉक्टर, एवढ्याच गोळ्या आहेत. पण तुम्ही असं का विचारलं? कसं असतं, एखादी रेग्युलर गोळी मिस झाली किंवा ती सूट झाली नाही तर असा त्रास होऊ शकतो. पण मला नाही वाटत की या गोळ्यांचा आणि तुम्हाला होत असलेल्या त्रासाचा काही संबंध असेल. नीट आठवून पहा, अजून एखादी गोळी सुरू होती का यांच्या औषधात? आय डोंट थिंक सो डॉक्टर. ह्या एवढ्याच गोळ्या त्यांनी प्रिस्क्राईब केल्या होत्या. कदाचित एखादी गोळी राहिली असेल. प्लीज घरी गेल्यावर एकदा नीट तपासून बघा. ओके? तेरा
पेरणा अरे पेरणा तिथं कशाला जाऊन बसलीस बाबा? सकाळी सकाळी लुपाछुपी खेळायची का? लागलंय ना मग? पेरणा ए पेरणा 1 2 3 थांबा. काय झालं पेरणा? सकाळी सकाळी अशी कशाला बसली असतो? एक तर रात्री तू जो काय प्रकार केला त्याच्यामुळे मी घाबरलो. रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या. आणि सकाळी उठल्यानंतर तू माझ्या डोळ्यासमोरून गायब. टेन्शन येतं ना पेरणा. ऐ मी काय म्हणतो, माझ्यासाठी मस्त 1 कप चहा टाक ना. अरे काय चाललंय पेरणा? रोज आपलं तेच 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 तेच. मी तुला काहीतरी काम सांगायचं, नाही नाही म्हणायचं. मग मी तुला व्हिडिओ अजितला पाठवायची धमकी द्यायची आणि मग तू मुकट माझं सगळं काम ऐकायचं. आता आहे ना, तू 2 कप चहा पाज मला. हा उठ उठ. माझे पोट, माझी पुष्पा. हा बोल पुष्पे. काय हो तुमचं? हा एक तर तुम्ही फोन उचलत नाही फोन केल्या. हा तो आणि फोन केल्यानंतर मी इतकी महत्वाची माहिती दिल्यानंतर तुम्हाला फोन कट कसं काय करता हो तुम्ही? अगं मगाशी कुठं, मी तर काय? अहो फोन केला होता तुम्ही, उचलला आणि मग आता ऐका, मी तुम्हाला काय सांगितलं? वल्लरी आणि मनोज भाऊजी दोघे जण दुसऱ्या डॉक्टरकडे गेलेत. अहो आता काय करायचं आपण? पुष्पे हा मी नंतर करतो तुला फोन. हा नंतर करतो तुला. आता हॅलो हॅलो नंतर इथे बाई जीव बळ्याशी आल्यानंतर फोन करतोय माणूस हा. पेरणा माझी बबडी, माझी होणारी बायको. काय का पेरणा, मी झोपलो होतो तेव्हा कोणाचा फोन आला का? मला नाही माहित. नाही माहित तुला? ए पेरणा, खरंच नाही माहिती आहे का तुला? नाही, कुठल्या हाताने उचलला होता फोन तू? मी नाही उचलला. सांग ना बेटू. मी नाही या हाताने काय हाताने? पण मी नाही उचलला खरंच. बक्कड बंबे मी नाही उचलला, खरंच सांगते मी नाही उचलला. नाही उचलला ते फोन, नाही उचलला. काय का खोटं बोलतेस? माझ्याशी खोटं बोलतेस? हा मला न विचारता माझ्या फोनला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? मी नाही लावला हात, खरंच सांगते. अण्णा हात सोड प्लीज, मी नाही लावला हात. खोटं बोलू नकोस. बायको काय म्हणलं तुला? तुला लगेच बायको सारखी खोटं बोलायला लागली का माझ्याशी? खोटं बोलायला लागली का? हा माझ्याशी खोटं बोलतेस? ऐकीत राहायचं. ए अण्णा, तुला काय वाटलं मी गप्प बसीन? तू नीच आहेस हे माहीतच होतं मला, पण तुझ्या या नीचपणात ती पुष्पा पण सामील आहे आज कळलं मला. कसं आहे ना, मला डांबून ठेवलंस, माझ्यावर हाल केलेस, माझे अत्याचार केलेस म्हणजे मी गप्प बसीन असं जर वाटत असेल ना तर चुकतोय अण्णा. कधी ना कधीतरी हे सगळं जगासमोर येणारच आहे आणि ते जगासमोर आलं ना की हाल हाल होऊन मरशील. तू लक्षात ठेव, हाल
घालून मरशील. जास्त बोलते माझे हाल होऊन म्हणणार नाही मी. ए पेरणा, माझे हाल व्हायची गोष्ट दूरच राहिली. लोकांना कळलं ना नवरा नसताना तू कुणासोबत या घरात होतीस, बदनामी होणार तुझी, बदनामी. आणि राहिला हाल होऊन मरायचा प्रश्न ना, तर तुझ्या आजीतला हाल करून मारायला माझ्या एका फोनच्या इशाऱ्यावर माणसं टपून समजलं का? तेव्हा जास्त उडायचं नाही, सांगितलेलं नीट ऐकायचं. चहा टाक 2 कप, मी आवरून येतो. ऐका ना, तुम्हाला नक्की खात्री आहे आणखी एक पण गोळी नाही आहे? तू खरंच दुसरी कुठलीच गोळी नाही. नीट आठवतंय का तुम्हाला? मी एक काम करते, कपाटात बघते. अगं अगं खरंच काही नाहीये वल्लू. इथे खरंच काही दिसत नाहीये हो. वल्लू ऐक, दुसरी कुठलीच गोळी नाहीये, नको उगाच शोध करू तू. हो, असं कसं होईल? डॉक्टर म्हणालेत की तुम्ही अशी कुठली तरी गोळी घेतात ज्याचा तुम्हाला त्रास होतोय. वहिनी, काय हवंय का ग? ते माझी फाईल सापडत नाहीये. अगं तुझे सामान इथे कुठे आहे? आतच ना सगळं. हो, हां, कदाचित आत असेल. हां, बघ बघ, मिळेल बघ बघ. लोक काय झालं, किती काळजी करतेस तू? खरंच दुसरं कोणतंच औषध नव्हतं. तू बस बरं इथे, शांत बस, बस बस. भाऊजी, हे घ्या चहा. वहिनी थँक्यू, पण मला चहा नकोय आता. अहो, छान वेलदोडा घालून केलाय, तुम्हाला आवडतो तसा. आणि तुम्ही बाहेरून आलात ना दमून भागून, म्हणून केलंय. छान वाटेल. क्या क्या वल्लू तो घे चहा. नाही, पियासाठी नाहीये. म्हणजे वल्लरी या वेळेला कॉफी घेते ना, माहितीये मला. दूध गरम करत ठेवलंय. हा, तुम्ही घ्या चहा. घ्या हो, घ्या. बरं. हा, तिला आणत्या कॉफी. थांबा, तुम्हाला आता चहा नाही प्यायचा ना? नकोय, पण वहिनीने इतका आग्रह केलाय तर. हरकत नाही, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मग मी तुम्हाला चहा बनवून देते. आता नाही ते तो. बरं.
मल्हारी ते वा वा. ह्यांना द्या. नाही नको. अगं मिरच्या तिखट आहेत नेमक्या. उपमासाला तिखट. आणि भाऊजींना तिखट खाल्लं की ऍसिडिटी होते ना. पण त्यांच्यासाठी वेगळी मुगाच्या डाळीची खिचडी केली, ती आणते ना. भाऊजी हे तुम्हाला. मल्हारी खा ना. कुठे हरवलीस? हा नाही. वल्लरी, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय. खाऊन घे. घरातल्याच माणसांवर संशय घेणं काही योग्य नाही, पण शहानिशा तर करायलाच हवी. अरे पडेल की कप. सगळा चहा सांडून जाईल. भाऊ माझ्या पेरणाच्या हातचा चहा. हे काय एवढ्या लांब? हरकत नाही. वा वा वा, एक नंबर गोड झालाय चहा पेरणासारखा. पुढे बाहेर कोणी प्लीज दार उघडा ना. मी अडकली आतमध्ये. एका माणसाने ना मला इकडे अडकवून ठेवले. प्लीज दार उघडा. कोणी बाहेर? मॅडम मी आहे रघु. रघु, रघु देवासारखा धावून आलास रे. प्लीज काही कर आणि दार उघड बाहेरून. प्लीज ऐक माझा. दार उघड प्लीज. मॅडम दरवाजा तर लॉक आहे. मग तुम्ही आतमध्ये काय करताय? अरे प्रश्नांची उत्तर तुझ्या नंतर देईन मी. ती कुलूप तोड नाही तर काही कर, पण दार उघड रघु. प्लीज ऐक माझा. एका माणसाने ना मला कोंडून ठेवलं रे. ते प्लीज दार उघड ना रे रघु. रघु ऐक माझं प्लीज. तुम्ही घाबरू नका, मी उघडतो दरवाजा. स्वामी रघु, रघु आहेस ना रे? ए रघु, रघु आहेस ना तू? बाहेर बोल ना रे काहीतरी रघु. मॅडम दरवाजा असून लॉक आहे बहुतेक. उघडतच नाहीये.